पौर्णिमेच्या आधीचा हा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या लक्षात आहे मार्जरी, हा काळ अभद्र पंचम योगाचा काळ आहे. या काळात देवता मनुष्याच्या भेटीला येत नाहीत, त्यामुळे आपल्याला थांबवण्यासाठी कोणीही नाहीये. खरं तर हा काळ मीराला संपवण्यासाठी अगदी योग्य होता, पण आपल्याला तिला जिवंत ठेवायचंय, तिच्याकडून आपल्याला बाळ हवंय ना. हरकत नाही, माझी प्रिय नात वेदा, तिला तर संपवूच शकते मी. वेदाभोवती देवीचं कायमचं कवच आहे. ते फिरणं सोपं नाही, सोपं नाही. ठीक आहे, वेदाला संपवण्याचा विचार बाजूला ठेवते आणि मीरा बाळाला जन्म कसा देईल, त्याचा निर्णय कसा घेईल याचा विचार करते. आत्या, मी तुमची कोणतीही अट मान्य करणार नाहीये. तरी तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही नाही, असं कसं सांगणार? हरकत नाही, जाते मी. ए मीरा मीरा मीरा, कमॉन यार कमॉन. एवढं मोठं सिक्रेट समजणार आहे तुला? आमची छोटी अत्तर मान्य करूच शकतेस तू. तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तुझ्या सासूबद्दल आहे सिक्रेट. तरी सुद्धा तुम्हाला सांगायचे की नाही हे तुम्ही ठरवा. येते मी. ए जा जा मीरा मीरा, सांग. नाही नाही, असं कसं सांगणार Come मी? on. तिने अट मान्य केली नाही तरी फायदा आपलाच आहे. ठीक आहे मीरा, ऐक, हे सगळं मला मायाने सांगितलंय. मायाने अंबिकाचा खून केला होता, पण ते करायला तिला मंजिरीने सांगितलं होतं. खरंच हे खरं आहे, आणि हे असंच मला मायाने सांगितलंय. आणि तुला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलते, तर माझ्याकडे जे काही आहे ते मी हरायला तयार आहे. ही मंजिरी वाटते तितकी साधी सरळ नाहीये. महा पोचलेली बाई आहे ती. तुम्हाला हे नक्की मायानेच सांगितलं ना? हो हो सर, बायको आहे माझी, तिनेच सांगितलं. ठीक आहे, पण हे सगळे तुम्ही मलाच का सांगताय? हेतू साधा सरळ आणि निर्मळ आहे. तुझी मदत व्हावी आणि तुझ्या करवी आमची. बोल, तयार आहेस मदत करायला? देवी आई, माझ्या बाबांना सगळ्या संकटांपासून वाचव. त्यांना काही होऊ देऊ नकोस. आता कुठे त्यांनी तू दाखवलेल्या मार्गावर चालायला सुरुवात केली होती. आता त्यांनी एक वडील म्हणून, एक आजोबा म्हणून नवीन सुरुवात केली होती. मग का केलंस तू असं? त्यांना तू माणसात आणलंस, आमच्या जवळ आणलंस, आणि आता आमच्यापासून दूर नेलंस. आणि आज तर मला सगळ्यात जास्त गरज आहे आधाराची. मी खूप आजीला शोधायचा प्रयत्न केला, पण आजी कुठेच भेटत नाहीये.
आजी. सांग ना देवी आई, मला मदतीची गरज आहे. मला काहीच समजत नाहीये. काय करू मी? तूच सांग मला, मी काय करू? देवी आई, घरात जे काही घडतंय ते समजण्यापलीकडचं आहे. पण काहीही होऊ दे, मी तुझ्याकडून एकच मागणं मागतो. माझ्या मीराला रडवू नकोस. मी नाही बघू शकत तिला असं, मला माहिती आहे. ही वेळ खूप कठीण आहे, पण ही वेळ सुद्धा निघून जाईल. तुझ्याकडनं जास्त काही मागत नाही, फक्त एवढंच की माझ्या मीराचं हसू परत दे.